नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कोफ्ता करी कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत. आणि खूप जणांना काय होतं की कोफ्ते खूप आवडतात, म्हणजे तळलेले असतात म्हणून प्रत्येक जण खाण्याचे ते टाळतो. तर डाएट वाले लोक तर अजिबात हे कोफ्ते खात नाही. तर आज आपण ते न तळता कशी करायची ते बघूया. इतकी सुंदर भाजी लागते, कोणाच्याच लक्षात येणार नाही की हे कोफ्ते तळलेले नाहीत. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, कोबीचा कंद घ्यायचा, तो बारीक कट करून घ्यायचा. आणि बारीक कट जर नसेल करायचा तर त्याचे मोठे मोठे पीस त्या करायचे आणि तो मिक्सरमध्ये टाकायचा. कांदा घालायचा आणि थोडी आलं लसूणची पेस्ट घालायची आणि मिक्सर चालू बंद करून ही जरा कोबी बारीक चिरून घ्यायची. तुमच्याकडे कटर असेल तर कटरनी केली तरी चालेल. मिक्सरमध्ये फक्त बारीक करताना पाणी नका टाकू. त्यानंतर त्यात थोडं मीठ घाला. 5-1 मिनिटांनी असे त्यातून पाणी काढून टाका सगळे. मीठ टाकल्यामुळे कोबीला खूप पाणी सुटते, त्यामुळे ते पाणी सगळे काढून टाका. नंतर हे जे आपले बारीक केलेली कोबी आहे त्यात तुम्ही तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोर घाला. मी तांदळाचे पीठ घातले. याने काय होतं की आपले कोफ्ते एकदम मस्त तयार होतात आणि बाइंडिंग व्हायला मदत होते तांदळाच्या पिठामुळे. त्यानंतर त्यात 1 चमचा मिरची पावडर टाका, अर्धा चमचा हळद टाका आणि थोडी आलं लसूणची पेस्ट उरली होती ती सुद्धा घातली. त्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे. तांदळाच्या पिठाने काय होतं की आपल्याला बाइंडिंग व्हायला मदत होते ते कोफ्ते. आणि मस्त होतात. एक सुद्धा कोफ्ता तुटला नाही माझा. त्यानंतर काय करायचं, आपल्याला आप्याचे भांडे घ्यायचे, त्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचे आणि आपण तयार केलेले हे कोफ्ते त्यात ठेवायचे. आलटून पालटून तूप किंवा बटर लावून 5 ते 10 मिनिट शेकून घ्यायचे. एकदम मस्त भाजले जातात. आपले आप्पे जसे होतात तसेच हे सुद्धा आतून इतके खरपूस होतात. त्यानंतर आपल्याला करीची तयारी करायची. तुम्ही बघू शकता माझा एक सुद्धा आप्पा तुटला नाही आणि आतून सुद्धा इतके मस्त क्रिस्पी झालेले आहेत. करीसाठी सुद्धा फार काही नाही करायचं आपल्याला. 2 मोठे चिरलेले कांदे घ्यायचे, एक मोठा टोमॅटो घ्यायचा, तो सुद्धा उभा चिरून घ्यायचा. तुम्ही जर हे सगळे प्रमाण घेऊन भाजी केली तर साधारण 4 ते 5 माणसं एकदम आरामात ही भाजी पोटभर खाऊ शकतात. त्यानंतर हा कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये टाकायचा, त्यात थोडी कोथिंबीर घालायची, आलं, आणि नंतर याची मस्त पेस्ट तयार करून घ्यायची. आपण आलं लसूणची पेस्ट अगोदर घातली आहे कोफ्त्यामध्ये, कोणी करीत घातली तरी चालेल. पण काय होतं ना, आलं लसूण जास्त झाल्याने भाजीला खूप चरका मारतो, त्यामुळे मी फक्त कोफ्त्यामध्येच घातली. तुम्ही ही पेस्ट एकदम मस्त तयार करून, नंतर ही पेस्ट तेलात परतून झाल्यावर यात 1 चमचा मिरची पावडर घाला, 1 चमचा काळा मसाला घाला. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा काळा मसाला हा कमी जास्त तुम्ही करू शकता. नंतर हे एकदम 5 ते 10 मिनिट एकदम बारीक गॅसवर छान परतून घ्या. खूप मस्त तर्री येते याला आणि कांदा आणि टोमॅटो सुद्धा एकदम मस्त शिजून जातं, त्यामुळे यात 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवर शिजू द्या. त्यानंतर यात 2 चमचे दही किंवा मलाई घाला. मलाई घातली तरी सेम चव लागते आणि दही घातले तरी सेम चव लागते, त्यामुळे तुमच्याजवळ जे असेल ते घाला. एक 5 ते 10 मिनिट हे सगळं परतून झाल्यानंतर त्यात थोडी कसुरी मेथी घाला. ऑप्शनल आहे ती, पण तुमच्याकडे असेल तरी चालेल, नाही घातली तरी चालेल. आणि भाजीत किती पातळ ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी टाकू शकता. शक्यतो ही भाजी थोडी थिकच ठेवायची, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट करायला नक्की विसरू नका. लवकर भेटू आपण अशा छान नव्या सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत बाय बाय.